शुद्ध माती तरच शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार, मी कृषीमित्र निलेश वायभासे आपले SV ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण शिरूर तालुक्यामध्ये इनामगाव या गावातील दर्यापठ या ठिकाणी आहोत. बाग अतिशय चांगले आहे. शेतकरी दादांचे कष्टही अतिशय चांगले आहेत. नेमके या बागेसाठी त्यांनी काय काय केलं आहे, कशा पद्धतीने शेड्यूल फॉलो केलं आहे, ते एकदा शेतकरी दादांकडून आपण जाणून घेणार आहोत. तर आपण शेतकरी दादांकडे जाऊयात. बाग मात्र पाहण्यासारखी आहे. 4 महिने कंप्लीट झालेले आहेत ह्या बागेला. शेड्यूल संदर्भामध्ये आपण थोडीशी चर्चा करून घेऊयात. कशा पद्धतीने काय केले, काय नाही ते जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगताय? विकास अर्जुन इंगावले. विकास अर्जुन इंगावले, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, राहणार इनामगाव. राहणार इनामगाव, दर्यापठ. दर्यापठ. दादा, ही जी बाग आपण पाहतोय, हिला आता किती महिने पूर्ण झाले बरं? आता हिला धरून 4 महिने होऊन पूर्ण झाले. 4 महिने पूर्णपणे झालेले आहेत, है ना? सेटिंगचा जर विचार केला तर किती सेटिंग वाटते एका झाडावरती? एका झाडावरती चांगली सेटिंग आहे. म्हणजे तरी अंदाज फळांची संख्येच्या विषयात जर विचार केला तर 90-100 पर्यंत आहे. 90-100 प्लस आहे जवळजवळ. किती वर्षाची बाग आहे आपली? हे आता दुसरा बहार आहे आपला. दुसरा बहार आहे. बरं, ह्या बागेला बेसल डोस पासून तर आतापर्यंत हे 4 महिन्यापर्यंत काय काय केलं सांगता येईल का? काय काय वापरलं एसवी ॲग्रोचं? बेसल डोस मध्ये शुगर, मिस्टर ग्रीन, कॅन्टर, फ्रुटर आणि मायक्रोजी, मिस्टर मायक्रोजी, आणि नंतर मग याचे किटॉन, फ्लोरा, शुगर बर्न, एसवी के ड्रिप, एसवी. बरं, ह्या बागेला जे मार्गदर्शन आहे तुम्हाला ते कोणाचं आहे बरं? सूर्यवंशी साहेबांचं. सूर्यवंशी साहेबांचं. सूर्यवंशी साहेब, ह्या बागेला मला सांगा, बेसल डोस पासून तर आत्ता हे 4 महिने कंप्लीट झाले, याच्यासाठी तुम्ही काय काय केले सांगता येईल का? सर, बेसल डोसमध्ये आहे ना, आपण ह्यांना पहिल्यांदा सुरुवातीला फ्रुटर, कॅन्टर, मिस्टर मायक्रोजी, ग्रीन हे सगळे टोटली आपण त्यांना बेसल डोसमध्ये दिलं होतं. आणि ज्यावेळेस बाग धरली त्यावेळेस फुलकळीसाठी आपण किटॉन, फ्लोरा, मिस्टर मायक्रो ही फवारणी दिली होती त्यांना. आणि ड्रिपमधून पण आपण दुसऱ्या पाण्याला 59K ड्रिप हे दिलेलं. बरंच आपण त्यांनी जसं आपण शेड्यूल सांगत तसं त्यांनी फॉलो करत गेले. एसवीचं सगळं टोटली शेड्यूल वापरलेलं आहे. एसवी ॲग्रोचं जे ज्ञानतंत्रज्ञान आहे त्याचा पुरेपूर वापर याच्यामध्ये केले गेलेला आहे, बरोबर आहे? बरं, तर मला सांगा, जसं की आता तुम्ही बाकीच्या बागा पाहत असताल, तुमच्या मित्रांच्या असतील, आहे की नाही? नाही, ते बघा येतात म्हणते बाहेर आलाय. हा, मग मला तेच म्हणायचंय, नेमकं तुमच्या बागेत आणि त्यांच्या बागेत काय बदल जाणवतो? साईज मोठी आहे आपली. साईज मोठी आहे. आणि बाकीचं केनोपी मध्ये काय बदल दिसतोय का झाड आहे त्यांच्यापेक्षा? आपली बाग, आपल्याकडे ह्यांची एकच बाग होती पहिल्यांदा. एक टाइम. आणि बाकीचे सगळ्यांनी हे बघितल्यानंतर बाकीचे मला फॉलो करायला म्हणजे बाकीचे सगळे शेड्यूल परत एसवीचं फॉलो करायला लागले. अच्छा, एकंदरीत तुमची जी साईज झाली कशामुळे झाली काय सांगता येईल? ही जास्त करून शुगर बनचं जास्त हे शुगर बनचा वापर किती वेळा केला बरं ह्या बागेला? ते म्हणजे धरलं म्हणजे आपण पहिलं पाणी दिल्याच्या नंतर शेटिंग पासून ती आपलं काय म्हणते कळी लागल्यापासून म्हणजे जवळजवळ 4 वेळा वापर आपला शुगर बनचा याला झालाय. शुगर बनचा अजून काय बदल आपल्याला जाणवतो बरं? शुगर बननी साईज, हा, पुन्हा अशी चकाकी, कलर फुगत येत. फळ अजून आता याला 1-1.5 महिना बाकी आहे समजा, आहे की नाही? तर साईज वाढली, उत्पादनामध्ये वाढ होण्यास त्याची शुगर बनची फळ फुगत येते. किती दिवसात फळ फुगत शुगर बन नंतर? किती? 4 ते 5 दिवसातच फळ फुगत. म्हणजे शुगर बन सोडल्यानंतर 5 दिवसात फळ काय होतंय? फुगते 100% फुगतंय. 100% फुगते. आणि आपलातून बदल जाणून येतो सर एकदमच. ज्या दिवसात ह्यांच्याकडे मी 8 दिवसात आलो होतो आणि ज्यावेळेस त्यांनी शुगर बन सोडलंय त्यावेळेस 8 दिवसानंतर आल्यानंतर मी विचारलं बाबा नक्की काय, त्यांनी म्हणले शुगर बन सोडले. मी म्हणलं बरोबर, शुगर बनचा रिझल्ट आहे हा. मग आता मला सांगा सुरेश साहेब, आता 4 महिने कंप्लीट झाले, आता एसवी ॲग्रोचं कोणतं तंत्रज्ञान याला परत तुम्ही वापरणार आहेत? अजून एक जाणार आहे आपलं शुगर पण एक वेळ जाणार आहे. अच्छा. आणि परत 59K ड्रिप पण जाईल आणि साईज बिल्डर शेवट.
साईज बिल्डर पण याला जाईल. 100% साईड हा, एक जे SV15 आणि SVK ड्रिप आहे त्याने काय बदल झाल्यासारखं वाटतं बरं? ते जे ते पांढरी मुळी वाढ, पुन्हा ही झाडाची ग्रीनरी चांगली हिरवीगार राहते. हिरवेगार राहते. आणि ती हा. आपण खळ काय म्हणते आपटेक साठी चांगलं काम करते. चांगलं आपण काम खते करते. टाकलेले. कळीच्या काळात हम्म. फवारणीसाठी SV ॲग्रोच काय तंत्रज्ञान वापरलं होतं का तुम्ही? हा मिस्टर काय फ्लोरा ती SV फुलोरा हा किटॉन आणि मिस्टर मिस्टर एकत्र फवारणी केली. हा. तिने एकत्र फवारणी केली. त्यांनी पण तुम्हाला कळीला फरक जाणवला? हो मादी कळी निघण्यास फायदा झाला? हा, हा. आणि मला शेती सांगा. मालास मदत झाली ना ते. तुम्हाला मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीमध्ये काय जाणवत? तुम्ही आता मागच्या वर्षी काही SV ॲग्रो तंत्रज्ञान वापरलं नव्हतं हा, आपण, नव्हतं बरोबर? अजिबात. काय बदल जाणवतो बरं? साईज हा. आणि फळाची शायनिंग झाडाची ताकद मध्ये काय ताकद काय जाणवतं? हिरवेगार जशी पहिलीपासून गार आहेत ना हा. झाड तसे हिरवेगार आहेत. हिरवेगार. आता मला सांगा, तुमच्या भागातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता बरं तुम्ही? काय जरूर वापरा SV शुगर बनते म्हणजे SV ॲग्रोचं तंत्रज्ञान सगळं म्हणजे बेसल डोस पासून तुम्ही वापरलंय, बरोबर आहे? म्हणजे बेसल डोस पासून SV ॲग्रो तंत्रज्ञान हे तुम्ही वापरतोय. जरूर वापरलं पाहिजे. बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्हाला वाटतं हा. तुम्ही समाधानी आहेत का आपण हे हो, सगळं? समाधानी आहे. नक्की. हो चेहऱ्यावर काय हसू? नाही नक्की. हो. म्हणजे तेच आमच्या तंत्रज्ञानाचं गमकच आहे. हा. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हा. म्हणजेच तंत्रज्ञानाची सफलता. हा. हे एक गणित आहे आमचं आणि ते निश्चितच तुमच्याकडे पाहिल्यानंतर सफल झाल्यासारखं वाटतं. आणि आणि सर हा. सांगतो, फळ गेले 350 ते 450 पर्यंत. अच्छा. अजून 1.5 महिना बाकी आहे. हा. असं मी सांगतो की बाबा फळ 500 पर्यंत जायलाच पाहिजे. नाही जायलाच पाहिजे ना, आपली तयारी बी आहे नाही तेवढी. 500 पर्यंत जाणार सर. चालेल. तुम्हाला जास्तीत जास्त सगळे टोटली फळ 500 पर्यंत जाईल. काही काही फळ 700-800 पर्यंत पण जाऊ शकतं, कारण आताच फळ आहे ना 400 ग्राम पर्यंत आहेत. काय ओके, काहीच हरकत नाही. तुम्हालाही 1.5 महिन्यात शेवटच्या टप्प्यामध्येच साईज त्याची घेऊन निघते. SV ॲग्रोच्या परिवारातर्फे तुमच्या उत्पादनासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि असंच तुमचं उत्पादन दिवसेंदिवस वाढत जावं हीच सदिच्छा. धन्यवाद. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.